तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. नागेश पवार आणि केशव हिलिम ही जोडी आपण खिलपट्टीवरती पाहतोय. पहिला बॉल फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केला जाईल का? यस, फुल टोल वसूल केलाय. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय नागेश पवार याने. नागेश पवार याने आपली पॉवर दाखवले पहिल्या बॉल वरती. षटकार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी. थँक्यू डीजे. या षटकाराने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. जतीन अजित गोवारी हा गोलंदाज आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड झाली. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचल फेकील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 8. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स देवदोले आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. शाळांपूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू सरळ 4 धावन करता निघून गेलेला आहे. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर हा चौकार इथे आलेला आहे. धावसंख्या चौन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा स्लॉट मध्ये हा चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक राकेश आले होते तिकडे, मात्र त्याच्याकडे मिसफील्ड झाला. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि पाहता क्षणी इथे 3री धाव देखील पूर्ण झालेली आहे. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत 4 या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आता वेगानेही पुढे सरसावली जातीये. फुलटॉस चेंडू आपण पाहतो या स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आलेत तिकडे 2. थोडासा फंबल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट इथे केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला हा फटका देखील लागेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तरी कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान देखील इथं मानावं लागणार आहे. या 1 धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. षटक संपलं. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 18. बिनबाद 18 धावा. यानंतर आपण गावदेवी स्पोर्ट्स देवदोल ए आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या 2 संघादरम्यान मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा हा सामना सुरू होतोय. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यात जतीन गोवारी या गोलंदाजाने. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी महेंद्र येतोय. महेंद्र गोवारी. सलामीची जोडी सध्या तरी आपण खिलपट्टीवरती पाहतोय. चांगली कामगिरी, चांगली पार्टनरशिप
या दोन खेळाडूंमध्ये झालेली आहे. इथे पाहतोय लेगिस्टवरती हा चेंडू टाकला गेला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन हे प्रॉपर झालेलं नाहीये. आणि आपण पाहतोय चेंडू डॉटच्या स्वरूपात आलाय. चेंडू बॅटला लागल्यानंतर आपण पाहतोय पायावरती देखील लागला. नशिबाची साथ मिळाल्या केशव हिलेला या फलंदाजाला हा चेंडू यष्टांवरती जाऊन लागलेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात महेंद्र गोवारी या गोलंदाजाची. फुलटा चेंडू इथे देखील हाताला गेला होता, मात्र संधीचं सोय करता आलेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती ते समाधान देखील मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन्स, 19 धावा धाव फलकावरती. ते बघा खूप चांगला चेंडू ते टाकला गेलाय. आपण पाहतोय की पॅटर्न बॉल संपर्क झालेला नाही. आता चांगला कमबॅक या षटकामध्ये होताना दिसतोय. पाहतोय की ज्या प्रकारे ते फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पॅटर्न बॉल संपर्क झालेला नाहीये. फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं ते म्हणजे नागेश पवार याला, मात्र बॉल पॅटर्न बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली 19. डाऊन दिले, हा चेंडू टाकला गेलाय. जास्त वेग देण्याचा प्रयत्न महेंद्र याचा, मात्र हा व्हाईट बॉल. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल करता पंचांच्या डिसिजनला आपण पाहतोय आव्हान दिले गेले पंचांच्या या डिसिजन वरती. व्हाईट बॉल आहे. मग अगदी यष्टांच्या जवळून गेला, मात्र लेगिस्टी सोडून हा चढून गेलाय. तेच कारण जो पंचांचा निर्णय दिलाय तोच अंतिम ग्राह्य धरला जाईल. उचली घेणारा चेंडू आपण पाहतो इथे टाकला गेला होता. धावसंख्या स्थिरावले गेले ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. आता नागेश पवार थोडासा बॅकफुट वरती येताना दिसतोय आपल्याला. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू हे डॉटच्या स्वरूपात त्यांनी खेळून काढलेत आतापर्यंत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा आता स्लॉट मध्ये हा चेंडू आहे आणि हा चेंडू गॅप मध्ये देखील खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने तिकडे कमाल केली होती, मात्र धमाल करू शकलेला नाहीये. चेंडू सरळ 6 धावन करता निघून गेलेला आहे. षटकार. पावसाच्या रिमझिम सरी तरी मिलाया तुला मी आलो. ओरी वाट तू हेर जस माझी आपल्या जुन्या जाग्यावर येऊन. आली आठवण आपल्या प्रेमाची, आली आठवण आपल्या प्रेमाची. नपोरी मन मिलाई जो. थँक्यू डीजे. 2 षटक पूर्ण झाल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या जर आपण बघितली तर 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 26. तिसरं आणि हे अंतिम षटक हाताळण्यासाठी भाविक येतोय. भाविक कुंभारे.
इथे आपण पाहतोय मस्त टायमिंग झालेला आहे. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळाली. या सिंगल धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 27 या आकड्यावरती. साईडला आपण पाहतोय हा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पूर्ण फसला गेलाय. राकेश गोवारी आपण पाहतोय चेंडूच्या खाली आलाय आणि राकेश गोवारीने खूप चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद नागेश पवार याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. रागे भरू नको मथुरा आशी बयाशी तू न यारीच आदिवासी. रागे भरू नको मथुरा आशी बयाशी तू न यारीच आदिवासी. तू न यारीच आदिवासी राणी जोगे ये नजराशी. तू न यारीच आदिवासी राणी जोगे ये नजराशी. रागे भरू नको मथुरा आशी बया आशी तू न यारीच आदिवासी. थँक्यू डीजे. विकेट मिळालेली आहे. नव्याने फलंदाज ओमकार येतोय. ओमकार हिलिम. आता पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. इथे आपण पाहतोय हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचांनी दुनिया समांतर दाखवलेत. आपण पाहतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ज्यांनी रेकॉर्ड नोंदवला मोहम्मद नबी आणि हसन नबी ही पिता पुत्राची जोडी अफगाणिस्तान या संघाची. त्यांनी विक्रम नोंदवला गेला की हे पहिले दोन खेळाडूचे ठरलेत की पिता पुत्राची जोडी एकत्र खेळलेत. इथे देखील आपण पिता पुत्राची जोडी पाहतोय केशव हिलिम आणि ओमकार हिलिम. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. या 3 चेंडू नंतर टॉस हा केला जाईल. आपण पाहतोय 9 चेंडू आता इथे घोषित केलाय पंचांनी. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय. पंचांनी लगेच 9 चेंडू घोषित केलाय. म्हणजे पुढचा जो चेंडू आहे तो फ्री हिट असणार आहे. पंखा इथे फिरलाय. इथे देखील आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू इथे टाकला गेलाय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल बघा. फ्री हिटची संधी अजूनही असणार आहे. बघा नो जरी आला असता तरी फ्री हिट एकच मिळालं असतं. व्हाईट आलाय तरी देखील फ्री हिट एकच मिळणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी ओमकार हिलिम या फलंदाजाकडे. बघा फ्री हिट आहे. तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. बघा दिनेश आहे ते यष्टरक्षक आणि झेल पकडला होता. अपील झाली होती मात्र या अगोदर एक 9 चेंडू आला. त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. तेच कारण संधी मिळालाय ओमकार हिलिम याला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32 धावा. इथे बघा बॅकफूट वर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट बॉल संपर्क काही होऊ शकलेला नाहीये. इथे एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. ओमकार हिलिम आता थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. 4 चेंडूचा खेळ त्यांनी इथे केलाय.
आणि 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 2च धावा बनवल्यात. केशव हलीम 5 बॉल 5. आता ऑन साईडला फटका देखील खेळला गेलाय. राकेश आणि आणखीन एक क्षेत्ररक्षक तिकडे बॅकअप साठी आलाय. 2 धावा घेण्याची संधी ती मिळणार आहे कारण थ्रो थोडासा खराब झाला आणि त्याचा फायदा इथे उचलत असताना आपण पाहतोय काय घडलंय तर खराब फेकी ते पाहायला मिळाली. नाट्यमय क्रिकेट बघा 4 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. केशवाच्या हातामधून बॅट निसटलंय तरी देखील तो धावायचा थांबलेला नाही आहे आणि या पाहता क्षणी 5 धावा इथे कंप्लीट झाल्यात. बघा ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 5 धावा या पलून पूर्ण केल्या. बघा थ्रो खराब झाला. बॅकअप साठी तिकडे क्षेत्ररक्षक होता. बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने जर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जरी फेकला असता तरी देखील विकेट मिळाली असती. मात्र त्यांनी बॉलरच्या दिशेने चेंडू फेकला. बॉलरने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि 5 धावा घेण्याची संधी मिळाली. थोडस नाट्यमय क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपर, गोलंदाज, क्षेत्ररक्षक 4 खेळाडू फ्रेम मध्ये पाहायला मिळाले आणि या तब्बल 5 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 37. 37 धावा 38 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला जाऊया आपण टॉसच्या दिशेने. टॉस केला जाईल. एका बाजूने ओमसागर ब्राह्मणगाव तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए. चला कॅप्टन या. तर नमस्कार. आपण पुन्हा एकदा जोडलं गेलोय ते म्हणजे टॉस बॉक्स मध्ये. आमच्या बाजूला 2 खेळाडू आहेत. एका बाजूला आहे ओमसागर बामणगाव संघाचा कर्णधार विकेश आणि दुसऱ्या बाजूला आहे देवदल संघाचा कर्णधार वनदेश. तर टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया अजय जाधव यांना. कर्नालीचे ग्रामस्थ आहेत तर त्यांना आपण या मॅचचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. 4 षटकांचा मॅच असेल. आजच्या दिवसातला हा 4था मॅच आपल्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत. छापा असा बामणगाव संघाचा कॉल आहे. आलाय काटा. टॉस जिंकलाय तो म्हणजे देवदल संघाने. मी अजय जाधव यांना विनंती करतोय की आपण बसून घ्या. वंदेश का स्वीकारा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप शुभेच्छा. वेळ आपल्याकडे आज कमी आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे देवदल संघाने आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. गो टू कमेंट्री बॉक्स.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे धावफलकाला सुरुवात झाली होती पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 11 धावा आल्या, 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 38 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आणि आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 38 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. ऐकावदेवी स्पोर्ट्स देवदल ए आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान. सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. ओमकार हेलिम पहिलं षटक हाताळण्याकरता. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय आणि बघा एज लागल्यानंतर चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. पहिल्या बॉल वरती नशिबाचा चौकार येताना दिसतोय. 4. काला काला काजल डुल्याला शुभ तुझे काला काला काजल डुल्याला शुभ ओरी काला काला काजल डुल्याला शुभ तुझे काला काला काजल डुल्याला शुभ. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आहे. म्हणजे आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये अजूनही 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत विजयदीप खुपरेपाडा या संघाला. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा मिस्टेक, बिग मिस्टेक झालेली आहे आणि आपण पाहतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार इथे येताना दिसतोय. हा चौकार बाईकच्या स्वरूपात आहे. 4. गजरेच्या झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. गजरेच्या झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. फुल्याला गोगलला कानात बाली आहे मी मुंबईची फॅशन वाली. फुल्याला गोगलला कानात बाली आहे मी मुंबईची फॅशन वाली. गजरेच्या झाडाखाली न पोरी गव्हांच्या लाईन मारी. थँक्यू डीजे. 2 चौकार आलेत. धावसंख्या झालेली आहे 8. इथे आता ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. गौसली गेला चेंडू होता तिकडे स्वतःला त्याने थांबवला आणि बघा इन मुवमेंटला त्यांनी जंप घेतली आणि हा चेंडू त्यांनी स्टॉप केला, थांबवला. 1 धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेले 3. धावसंख्या झालेली 9. अजूनही मॅच जिंकण्याकरता 29 धाबींची आवश्यकता आहे. राकेश आपण पाहतोय बाहुबली क्रिकेटर आहे, ताकदवर खेळाडू आहे स्ट्राईक वरती. बघा ते ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. इथे आता राकेशला थांबवलं गेलंय. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल धाव आली, त्यानंतर पद स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर हा चेंडू डॉट आलेला आहे. आता ओमकार हिलिम देखील इकडनं कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती स्थिरवली गेली. बॉल टाकून झाले ते 4. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू सरळ टाटा बाय बाय करत निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. ओमकार आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जातोय आणि हा शेवटचा बॉल देखील इथे निर्धाव येतोय.
डॉट बॉल षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 15. पहिले षटक 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 23 धाबींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा. तर सन्माननीय कृष्णाजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. तसेच साईनाथ भोईर ज्यांचं देखील आगमन झालेलं आहे. एफोन जोडी आहे या परिसरातील. त्याकडे विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन बसायचं आहे. तसेच सुभाषजी लोखंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. केशव हिलिम याचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर, खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतरित्या आपण पाहतोय. 16 धाबा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धावींची आवश्यकता आहे. राकेश यांनी पहिला सामना जर आपण बघितला एक तर्फा फिरवला होता, एक तर्फा त्यांनी सामना जिंकला होता. इथे देखील त्याच प्रकारे सामना होताना दिसतोय. त्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. 16 धाबा या धावफलकावरती लागल्यात. 16 अजूनही 22 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 15 धावा आलेल्या आहेत आणि आता पहिला बॉल वाईट. 37-38 धावांचं टार्गेट आहे. फुलटॉस चेंडू इथे आपण पाहतोय सरळ बॅटने हा फटका ते खेळला गेलाय. लॉंग ऑन मधून रुपेश येतोय. चेंडूला उचल फेकील तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट केली गेली. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष आहे. इथे बघा ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश गोवर याचा चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक इथे खेचलाय. ताकदवर शॉट होता आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राकेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. इथे आता कमबॅक केशव हिलिम याचं कमबॅक आता होताना दिसतंय. बघा मॅच जिंकायचं असेल तर निर्धाव चेंडू आणि विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे ही पार्टनरशिप झालेली आहे, ही पार्टनरशिप आता तोडावी लागणार आहे. ती म्हणजे कानाई स्पोर्ट्स नायकपाड्या ए या संघाला. सध्या तरी आपण पाहतोय राकेश गोवारी इन्फॉर्म बॅटर आहे. सध्या स्ट्राईक वरती पाहतोय. कमी गतीचा हा चेंडू ओळखला आपण पाहतोय फलंदाजाने आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. बघा व्हेरिएशन करायचं होतं केशव याला, मात्र व्हेरिएशन जास्त दाखवू शकलेला नाहीये. 6 धावा येतात या बॉलवरती देखील. थँक्यू. बघा बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या झालेली आहे 29. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धाब्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये 9 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
इथे बघा फुलटॉस चेंडू मस्त टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा ठरणार आहे. झेल पकडलाय भुऱ्या गांगोडे आणि महत्वाच्या क्षणी ते विकेट मिळालंय. इकडनं आता कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचं कमबॅक झालंय असं म्हणायला काय हरकत नाहीये. फलंदाज बाद. आई राणी तुला मैं प्यार करसू अरे राजा डार्लिंग आय लव यू कानन झुमकाली देसू मुनी डार्लिंग आय लव यू. यस थँक्यू डीजे. फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहतोय की फुलटॉस चेंडू खेळण्याची ते क्षेत्र होतं ते चुकीचं निवडलंय असं मला काही हरकत नाहीये. कारण फुलटॉस चेंडू पाहतोय मिड विकेट लॉंग ऑन किंवा स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये जर खेळण्याचा प्रयत्न झाला असता कदाचित धावा या मिळू शकल्या असत्या. हवेचा वेग देखील आपण पाहतोय त्या दिशेमध्ये आहे आणि संधी मिळाली असती फलंदाजाला. मात्र राकेशने हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे भुऱ्या होता त्याने चांगला झेल पकडला गेला आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट इथे मिळालेला आहे. केशव हेली मिळाला. आता हा टर्न घेताना दिसतोय सामना. शेवटचा बॉल या षटकातील. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये घेऊन काढला गेला. डी मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र एन मुवमेंटला बघा चेंडूने त्याला हुलकावणी दिलेली आहे. चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेलाय. 4 धावा आलेत. नशिबाचा चौकार इथे येतोय. धाव संख्या 33. आता 6 बॉल आणि 5 धावींची आवश्यकता. 6 बॉल आणि 5 धावा. बघा हा जर चौकार जर अडवला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र चौकार गेला. आता चित्र थोडंसं स्पष्ट झालंय की हा सामना विजयदीप खोपरेपाडा या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. मात्र सामना अजूनही हा संपलेला नाहीये. अजूनही मॅच इकडे जर बघितलं तर 30% अजूनही हा सामना कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाच्या बाजूने आहे. म्हणजे इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो. आपण भरपूर वेळा बघितलंय एका षटकामध्ये 20 धावा 22 धावा 25 धावा 30 धावा देखील होत असतात. मात्र एका षटकामध्ये 5 धावा 4 धावा 3 धावा कधी कधी 1 धाव देखील होत नसते. म्हणजे डिफेंड करण्यासाठी 5 धावा आहेत कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाकरता. बघा आता इकडनं मॅच जिंकण्याकरता डॉट बॉल विकेट हे फार महत्वाचे ठरणार आहेत. आणि आपण पाहतोय अनुभवी बॉलर आता बॉलिंग ट्रॅक वर येताना दिसतोय तो म्हणजे महेश पवार. महेश पवार आपण पाहतोय आणि हा कारनामा भरपूर वेळा केलाय. मला आठवतंय 6 बॉल मध्ये 7 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. PPL झाली होती. पाय प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्या पाय प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल मध्ये 7 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इथे आता 5 धावा रोखायच्या आहेत. 6 मध्ये 5. पहिला चेंडू ऑस्टमच्या बाहेर हाताळला गेला. वेग तर भरपूर आहे मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. आता 6 बॉल आणि 4 धावींची आवश्यकता. आता आपण पाहतोय हा सामना आता 90% विजयदीप खोपरेपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. फुलटॉस चेंडू आहे आणि बघा फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सरळ फाईन निघून जातोय. 4 धावांकरता विजयी चौकार आशिष याच्या बॅट मधून आलाय. हा सामना इथे विजयदीप खोपरेपाडा संघाने जिंकलेला आहे आणि 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी आता प्रवेश केलाय.